तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय पाहत होतो, पॉवर ऑफ आयचे एक्झाम्पल आपण स्टार्ट केले होते. पॉवर ऑफ आयचे एक्झाम्पल रिटर्न केलं होतं. एक दोन एक्झाम्पल आपण सोडून पण बघितले. तर पुढचा नेक्स्ट पार्ट आपण सिम्प्लिफिकेशनकडे टर्न करूया. शो दॅट द क्वेश्चन इज दॅट शो दॅट 1 plus I raised to 10 1 plus I raised to 10 plus I raised to 20 plus I raised to 30 is a real number. ठीक आहे. आपल्याला हा क्वेश्चन प्रूव्ह करायचा की हा जो पार्ट आहे तो रिअल नंबर आहे म्हणून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मग आपल्याला आधी चेक करावं लागेल त्याची व्हॅल्यू काय आहे. कॉम्प्लेक्स नंबर मी जनरेट केला. z is equal to 1 plus I raised to 10 plus I raised to 20 plus I raised to 30. ठीक आहे. या मेथडने यात पॉवरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेते. So I raised to 10. How I know that? Multiple of 4 घ्यायचं आहे. 8 plus 2 that is 10. 8 plus 2 that is equal to 10. So I raised to 4n plus 2. Okay. Then I raised to 20 that I know as 4 5s are 20. So this is 4 into 5. So that is I raised to 4n. सगळेच पूर्ण झालं. काही ॲडिशन साठी नाही आहे. I raised to 30. So 4 8s are sorry 4 7s are 28. 28 झालं प्लस 2. So I raised to 28. sorry 28 का इथे लिहायला पाहिजे. 28 plus 2 that is 30. So 4 7s are 28 plus 2. So I raised to 4n plus 2 that is equal to. आता व्हॅल्यू लिहायची बघा. कुठल्या व्हॅल्यू आल्या 4n plus 2 आला. 4n आला 1 मी स्टार्ट केले प्लस I मायनस 1 आणि मायनस असं लक्षात ठेवायचं. मग हा n साठी 1 झाला. n plus 2 साठी 1 साठी मायनस झाला तर हा मायनस 1 आणि हा झाला मायनस 1. ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करते. z is equal to see this z is equal to 1 plus this I raised to 10 that become minus 1. I raised to 20 that become plus 1. I raised to 30 that become minus 1. So see this plus 1 and minus 1 gets cancelled is equal to 0. So this is z is equal to 0 plus 0 I. या पद्धतीने मला हा प्रूव्ह करता आला 0 plus 0 I. Okay. So now turn on next example. Find the value of I raised to 49. Find the value of second question. I raised to 49 plus I raised to 68 plus I raised to 89 and I raised to 110. याची आपल्याला व्हॅल्यू सिम्प्लिफाय करायची. So pick out that value and first note in multiple of 4. Select the value of that one term and then substitute there. So I raised to 89 and I raised to 110. ठीक आहे. चला मल्टिपल मध्ये बघायचं. 49 आणि 49 आहे. मल्टिपल ऑफ 4 मध्ये जवळचा कोणता माहिती आहे? 40 माहिती आहे. 40 plus 44 44 44 plus 4 48. So this 49 I am split as a 48 plus 1. So that is I raised to 4 into 12 plus 1. So this is I raised to 4n plus 1. मी इथून डायरेक्ट नोट करू शकते. हे मल्टिपल ऑफ 4 आहे. So 4n plus 1. ठीक आहे. 4n plus 1 ची व्हॅल्यू किती आली आहे? 1i minus 1 minus I. So I raised to 68. 68 ला बघा 68 कसं स्प्लिट करता येतो? 60 मल्टिपल ऑफ 4 आहे. 50 नाही आहे 60. So 60 plus 4 64 64 plus 4 68. That is the completely multiple of that term. So this is 4n. 4n ची व्हॅल्यू आली 1. Then 89. I raised to 89 89 चे स्प्लिट कसं केलं बघा. 80 जवळच आहे मल्टिपल. 80 आणि 88 पण मल्टिपल आहे आणि प्लस 1 झाला. सो I raised to 4n plus 1. 4n plus 1 म्हणजे किती आला? I minus 1 या बरोबर 110 चे 110 चं बघा 100 आहे मल्टिपल मध्ये
100 आहे का 120 आहे मल्टिपलमध्ये 110 नाही आहे मग चेक करा कोणती व्हॅल्यू जवळची मल्टिपलमध्ये असेल फार लक्षात येत नसेल तर आईची सांगितलं याला सरळ सरळ तर्क करत बसण्यापेक्षा चेक करण्यापेक्षा 110 लाच भाग घालून बघायचं सोपं जातं 4 2 जा 8 किती झाला 4 दुनी 8 8 गेले किती राहिले 3 राहिले 30 4 7 28 28 बाकी राहिले 2 सो 4 into 27 plus 2 नाही जमत असेल तर या पद्धतीने जातं म्हणजे तुम्हाला डिवायडेशनचा कोणता ट्रॅक यूज करायचा आहे तुम्ही ठरवा गुण मल्टिपलमध्ये घ्या पार्ट असतील तर टेबल लक्षात येत असेल तर टेबलचा यूज करा तसं पण लक्षात येत नसेल तर ॲक्च्युअल डिव्हिजन करून रूट फाइंडिंग 65 सो दिस इज 4 I raised to 4 n plus 2 I raised to 4 n plus 2 म्हणजे किती झालं किती होणार लिमिट I raised to 4 n plus 2 किती व्हॅल्यू असेल ही I raised to 4 n plus 2 1 I minus 1 ठीक आहे आता बघा मी सबस्टिट्यूट करते मिळाल्या सगळ्या व्हॅल्यू Z raised to 449 I raised to 68 I raised to 89 I raised to 110 so 49 its value is that is I then 68 that is 1 this is I and this is minus 1 so plus 1 minus 1 gets cancelled that is 2I so Z is equal to 0 plus I real part 0 imaginary part is equal to 2 या पद्धतीने माझा simplification हे complete झालेलं आहे so now I will simplify next one example evaluate the value of I raised to 37 into 1 upon I raised to 67 I raised to 67 याची किंमत काढायला सांगितली evaluate the value of which one number question we first practice said this is the 14th number question this is the 14th number question so here you give two power term first I find out the value of this power term so I raised to 37 so 37 is split by मला सदतीस split by 36 multiple of 4 मध्ये आहे मला so 36 plus 1 असं करते so this I note as a I raised to 36 plus 1 so that is I raised to 4n plus 1 किती आली होती व्हॅल्यू 4n plus 1 म्हणजे काय आली I आली बरोबर आहे का 1I ओके सो तुम्ही याच्यात बदल करता बघा झडेचे पटू पार्टनर घेतला तर झडेचे पटू काय आली 37 ची व्हॅल्यू किती आली आहे I आली आता 67 चं स्प्लिट घ्या 60 हा मल्टिपल मध्ये आहे माहिती आहे 60 ला 4 ने भाग जातो 60 मल्टिपल मध्ये म्हणजे 64 आहे 68 आहे म्हणजे 64 plus 3 झाला that is 67 so I raised to 67 that can note as I raised to 64 plus 3 so that is I raised to 4n plus 3 I raised to 4n plus 3 so 4n plus 3 ची व्हॅल्यू 1 I minus 1 आणि इकडे 1 2 3 so this is equal to minus I बरोबर I आणि I च्या अपोजिटचा मायनस आहे टेबल लक्षात ठेवा ते रोटेशन लक्षात ठेवा ही व्हॅल्यू आली मल्टिप्लिकेशन मध्ये आहे प्लस ॲडिशन मध्ये इथे ॲडिशन आहे सो प्लस दिस इज 1 upon I so this is I minus 1 upon I आणि निगेटिव्ह आला 1 मिळतं 1 upon I दोन्ही मध्ये कॅन्सल करता येत नाही बरं माझी सिम्प्लिफिकेशन करण्याची जी हे आहे हे जर न्यूमरेटर मध्ये जर I असतं तर प्लस I मायनस I कॅन्सल झालं असतं पण असं होत नाही आहे म्हणून मी LCM घेतला मल्टिप्लाय कॉमन फॅक्टर घेतला LCM I ने इकडे मल्टिप्लाय केलं सो I into I minus 1 so it becomes series I into I so that is I square minus 1 divided by I square ची व्हॅल्यू किती झाली I square ची व्हॅल्यू किती झाली minus 1 and minus 1 so this is upon I so minus 1 that become minus 2I पण z हा नेहमी इमॅजिनरी पार्ट मध्ये म्हणजे मला इमॅजिनरी पार्ट नुसता I पाहिजे नुसतं इथं म्हणताना तुम्ही की इमॅजिनरी पार्ट सेपरेट करतात मी नुसतं तर I आहे तर असं नाही तो A plus IB डिनॉमिनेटर मध्ये नाही झाला म्हणून मला पुन्हा मॅनेज करावा लागतो मायनस I ने मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं याचा कॉन्जुगेट z is equal to I याचा कॉन्जुगेट म्हणजे काय हा 0 plus I असा आहे 0 minus I असा घ्यावा लागेल that is the minus I ओरली लक्षात घ्यायचं अपोजिट साइन प्लस आहे तर मायनस असं घेतलं म्हणून हे मायनस मायनस मल्टिप्लिकेशन
प्लस 2i झालं आणि खाली हे मायनस आय स्क्वेअर झाला आय इंटू आय स्क्वेअर हा 2i आणि खाली हा आय स्क्वेअर मध्ये किती झालं -1 सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 -1 म्हणजे z ची किंमत किती आली आहे बघा हा -4 देत आहे सो -2i सो दॅट इज 0 -2i असा माझा नंबर आला आणि आता मी सांगू शकते रियल पार्ट इज दॅट 0 इमॅजिनरी पार्ट इज दॅट -2 ठीक आहे क्लियर झालं म्हणजे साधं सरळ सिम्प्लिफाय करा माइंड करा म्हटलं होतं माझ्याकडे पॉवर टर्म दिली होता माझी 37 ची पॉवर टर्म होती 37 ची मी पॉवर टर्म सिम्प्लिफाय करून घेतली सो जो तिसरा जवळ 36 होता 36 प्लस 1 that is 37 36 is the multiple of 4 so that I know as 4n plus 1 so I raised to 4n plus 1 that is equal to I now then turn I on second number that is 1 upon I raised to 67 so first I check out the 67 it's a split is in the form of multiple of 4 so 64 plus 3 so 4n plus 3 so 4n plus 3 that gives the value again I mark here 1i in front of 1 I minus I in front of 1 that is -1 so this is 4 raised to n plus 1 this is 4 raised to n plus 2 and this is 4 raised to n plus 3 so rewrite out the value of 4 raised to n plus 1 that is I and 4 raised to n plus 3 that is equal to -n so use that value put here in the complex form 1 is equal to this become I and this become 1 upon minus I so that minus I transfer on middle one part so this I minus 1 upon I minus I is the 0 झाला असता पण 1 upon I आहे so take LCM to simplify this addition so this multiply to cross multiply to this side so I into I minus 1 divided by so I into I that is I square its value is -1 here I put that value -1 upon I so this minus become plus 2 -2 so add do the addition and give the sign of negative so -2 divided by I but every complex number its resultant part must be in a complex number form you have to note that in complex number form हा denominator मध्ये I आहे a plus ib असं स्ट्रक्चर पाहिजे either pure real either pure imaginary both it are acceptable but here this I present in denominator this is not the acceptance part so that's why here I rationalize that one term याच्या conjugate मी मल्टिप्लाय केले आपल्याला कॉम्प्लेक्स रूट माहिती की डिव्हिजन जर आलं तर त्याचं काय करायचं असतं डिव्हिजन जर आलं तर त्याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं असतं दॅट इज द कंपल्शन याच्या निगेटिव्ह पार्टने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असते हा प्लस आय होता इथे मायनस आहे मी मल्टिप्लाय केलं हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं 2 into I 2i झालं I into I स्क्वेअर झाला हा मायनस साइन इथेच राहिला I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 येते सॉरी सी दिस हा -1 इथे आहे आणि हा आउटर -1 होता सो -1 that become +1 so this is 2i divided by 1 that is 2i so real part झाला माझा 0 आणि imaginary part झाला माझा 2i imaginary part ची व्हॅल्यू 2 या पद्धतीने पॉवर टर्म देऊ द्या किंवा तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचे कुठले टर्म देऊ द्या तुम्हाला या टर्म सिम्प्लिफाय करता येईल नाउ टर्न ऑन नेक्स्ट क्वेश्चन Then on next question, find the value of I raised to 6, I raised to 7, I raised to 8, I raised to 9 divided by I square plus I cube. Find the value of I square plus I cube. So this treat as a complex number. Let's start to find the value. आपल्याला याचे काही मिनिमम माहिती आहे ओरली पण लिहू शकता नाहीतर सेपरेट तुम्हाला साइडला सॉल्व करायचं असेल तर साइडला सॉल्व पण करू शकता कोणतं करू ठीक आहे आय स्क्वेअर म्हणजे -1 आय क्यूब म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय हा -1 मायनस आय आहे ही व्हॅल्यू -1 आहे आणि आय इक्वल्स टू 4 दॅट इज आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर सो -1 इंटू -1 दॅट इज +1 हे माहिती आपल्याला आय रेस टू 5 हे एवढं करत बसण्यापेक्षा साधासा सरळ सगळ्यांनी की हा इथून स्टार्ट होतो 1 कुठे आय
-1 आणि -i इथपासून 4n इथून चालू व्हायला हीच i² ची व्हॅल्यू आहे का नाही, इथून चालू होती i² ची व्हॅल्यू इथून चालू आहे. या केसमध्ये आपल्याला इथून टर्न करावं. हा इथं आहे i² म्हणजे -1 पुन्हा i³ म्हणजे -1 -i i⁴ आला, i⁵ इथे आला, i⁶ इथे आला, i⁷ इथे आला, i⁸ इथे आला, i⁹ इथे आला. तुम्ही त्या पद्धतीने पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. i² -1 i³ -i ठीक आहे. i⁴ म्हणजे इथे 1 i⁵ लागला नाही इथे आला, i⁶ -1 i⁷ -i i⁸ बरोबर आहे का. i⁶ कोणता पाहिजे होता, हा 8 7 4 6 हा पाहिजे होता. मी एक 1 एक्स्ट्राच लिहिला. i⁶ म्हणजे -1 i⁷ म्हणजे -i i⁸ म्हणजे +1 i⁹ म्हणजे +i. या पद्धतीने तुमच्या टर्म झाल्या. काहीतरी गडबड टर्म काहीतरी गडबड 6 7 8 9 i². ठीक आहे, मी इथे कॅल्क्युलेट करते. तसं काही वाटत असेल तर i⁵ 5 4 into I, that is i⁵ i⁵ into I, so I into I -1 बरोबर आहे. i⁷ i⁶ into I -i i⁸ i⁷ into I, so that become -1 that is +1. 8 ची व्हॅल्यू 1 आली, i⁹ ची व्हॅल्यू बघा i⁸ into I, so 1 into I that is equal to I. 1 into I that is equal to बघा i⁵ ची व्हॅल्यू I आली, i⁸ ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे तुम्ही टेबलने केलं तरी त्याच येतात, कॅल्क्युलेट केलं तरी त्याच येतात. i⁷ ची व्हॅल्यू -i आली आणि i⁵ ची व्हॅल्यू -1. तर इथे काय होत आहे, हा +1 -1 कॅन्सल झाला, +i कॅन्सल झाला, सो 0 डिवायडेड बाय समथिंग दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या टर्मला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. तर इथे आपलं पॉवर टर्मच्या एक्झाम्पल्स आपण स्टॉप करूया. या पद्धतीने किती पॉवर्स देऊन ते आपल्याला त्याच्यावर काय करता येतात, सिम्प्लिफाय करता येतात. इथे आपल्या प्रॅक्टिस सेटमधले मल्टिपल एक्झाम्पल्स मी कव्हर केलेले आहेत. अजून एक पार्ट राहिला तो एक लास्ट एक्झाम्पल मी घेऊन करते. शो दॅट 1 प्लस i⁴ 10 plus i⁴ minus i⁴1000 that is equal to 0. असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. So let's type it LHS 1 plus i⁴ plus i⁴ minus i⁴ ठीक आहे. याची व्हॅल्यू लागते मला, मी काढून घेते त्या व्हॅल्यू 1 आणि i⁴ ला मला काय करता येईल, i⁴ म्हणजे 8 + 2 4n + 2 झाला. इथे पण वाटत असतं i⁴ 8 + 2 that is 4 i⁴n + 2. किती येते 4n + 2 ची व्हॅल्यू 1 i -1 ठीक आहे. आता i⁴ आहे, i⁴ कसं करता येते, 10 × 10 चा गुणाकार होते, पॉवरचा पॉवर असेल तर असं तरी करा, ही ट्रिक तरी यूज करा, किंवा काय करताय, ही ट्रिक नाही यूज करावी वाटली या पद्धतीने केलं तर ही ऑलरेडी व्हॅल्यू आली बघा -1 -1 ची 10th टाइम पॉवर 10 वेळा गुणाकार, पॉवर इव्हन असेल तर प्लस असतं, ऑड असेल तर मायनस असतं. हे आपल्या सरळ पद्धतीने 100 म्हणजे 10चा वर्ग स्क्वेअर ऑफ स्क्वेअर म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन होते. सेम बेसवर असेल तर ॲडिशन होते, पॉवर ऑफ पॉवर असे केलं मी त्याचं, म्हणून ही व्हॅल्यू या पद्धतीने. तसं नसेल तर मी 100चं स्प्लिट करते. तुम्हाला जवळचं स्प्लिट बघा, 98ला भाग जातो का बघा, नाही 96ला भाग जातो, बरोबर आहे का, 96ला 4ने भाग जातो. 4 2 8 कॅरी 1 4 4 24 म्हणजे हा मल्टिपल
96 आणि 4 100 म्हणजे 100ला पण जाते असं लक्षात येत नसेल 100चा नाही तर 100चा तर क्लिअर आहे 100ला भाग जाईल म्हणजे 100 मल्टिपल ऑफ 4 आहे. सो दॅट टाइम नोट ॲज I raised to 100 that is I raised to 4 into 2 raised 25. So 4n I raised to 4n याला कसं लिहिता येतं 4n म्हणजे किती झाला 1 झाला. ठीक आहे. आणि आता लास्टची टर्म आहे म्हणजे हे असं सोडवा किंवा असं सोडवा दोन्हीपैकी कोणताही टर्म तुम्ही यूज करा तेच आन्सर येते. सो I raised to 1000 आहे बघा 1000चं असं स्केलने स्प्लिट करा किंवा आता हा इथे झाला म्हणजे पुढे पण होतोच मल्टिपल ऑफ. ठीक आहे बरोबर आहे. याच्यावर स्प्लिट घेता येतं मला इथे एक 0 टाकला तर मला तुमचं ते आन्सर आउटपुट येऊन जातं जे काय असेल ते. नाहीतर आहेच I raised to 100 आपल्याकडे आहे I raised to 100 आहे 100 ची पावर करा 10 होतं का बघा 1000 ऑब्वियस. सो I raised to 100 म्हणजे किती आला तर 1 त्याची 10th पॉवर म्हणजे 1 आला. ठीक आहे. तर माझ्याकडे ह्या सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत व्हॅल्यू मला आता यूज करायचं. इथं लेफ्ट हँड साईडमध्ये मी सबस्टिट्यूट केले LHS मध्ये आलेल्या व्हॅल्यू 1 प्लस I raised to n I raised to 100 मायनस I raised to 1000. ठीक आहे. हा 1 प्लस ही व्हॅल्यू आली 1 मायनस 1 ही 100 ची व्हॅल्यू आली प्लस 1 आणि ही 1000 ची व्हॅल्यू आली प्लस 1. सो प्लस 1 so this plus 1 minus 1 cancel plus 1 minus cancel answer is equal to 0. सो आपल्याला काय शो करायचं होतं that is equal to 0 असं प्रूव्ह करायचं होतं. इथं आपल्याला हे या पद्धतीने जेवढी काही पॉवर सिंथेसिसचे रूल्स जर क्लिअर असतील तर आपल्याला 1000 वगैरे 1 लाख मध्ये कॅल्क्युलेट करता येतं. 100 म्हणजे 100चा 10चा वर्ग 10 raised to that power square is so 10 into 10 100 असं करता येतं मला. 1000 म्हणजे 100 into 10 करता येतं किंवा क्यूब करता येतं. तर जसं टर्म दिला त्या पद्धतीने पॉवर स्प्लिट करा मल्टिपल 4 मध्ये पॉवर स्प्लिट करायचं दॅट इज ओनली लॉजिक. once again I repeat that term 4 raised to n x value 1 1च्या फ्रंटला -1 इथं I च्या फ्रंटला -1 स्केल प्रमाणे आपल्या क्वाड्रंट प्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 raised to n इथे n प्लस 4 raised to n प्लस 1 एक नी वाढला इथे 4 raised to n प्लस 2 आणि इथे 4 raised to n प्लस 3. एकदा चार्ट डोक्यात बसला की काही प्रिपेअर करायचं तर ते पॉवरच्या टर्म आपल्याला येऊन जाते. इथे आपल्याला आर्टिकल समजलेला आहे. नेक्स्ट आर्टिकलवर म्हणजे डन करणार